भागात वृक्षारोपण संपन्न। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या उक्तीप्रमाणे निसर्गाचा समतोल राखण्याकरिता वृक्ष लागवड व संवर्धन अत्यंत आवश्यक आहे। बेड भागात नगरपालिका शाळा नंबर 5 कोपरगावच्या परिसरात नगरपालिका व वन विभाग कोपरगावच्या सहाय्याने वृक्षारोपणाचा कार्यक्रम मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्या अध्यक्षतेखाली वन परिक्षेत्र अधिकारी निलेश रोडे तसेच वन विभाग कर्मचारी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विलास माळे यांनी केले। महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार विजेते सुशांत घोडके यांनी आपल्या मनोगतात वृक्षाचे महत्त्व, काळाची गरज याबाबत मत व्यक्त केले। निलेश रोडे यांनी वृक्षावर कुऱ्हाड चालवू नये असा फतवा छत्रपती शिवाजी महाराजांनी काढला होता याबाबत आठवण करून दिली। रस्त्याच्या दुतर्फा वृक्षांची आवश्यकता, वन विभागाचे कार्य, वन क्षेत्राबाबत माहिती दिली। सुहास जगताप यांनी शाळेच्या वृक्ष लागवड व संवर्धनाचे कौतुक केले। जागतिक तापमान वाढीबाबत चिंता व्यक्त करून झाडांची घरोघरी सार्वजनिक ठिकाणी लागवड करून संवर्धन करण्याचे आवाहन केले। पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे आवश्यकता व्यक्त केली। आयुर्वेदिक वनस्पतीबाबत त्यांनी महत्त्व विशद केले। कार्यक्रमास बाळासाहेब आव्हाड अध्यक्ष, दैत्यगुरु शुक्राचार्य देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष पूनम गगे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमित पराई, वरिष्ठ लिपिक प्रशांत शिंदे, गट समन्वयक सुनीता यादव, वन परिमंडळ अधिकारी मुस्ताक सय्यद व निर्मला शिंदे, वनरक्षक लीलावती जमधडे, विनोद नाईकवाडे, बाबासाहेब आव्हाड, रामभाऊ कदम, वैभव जमधडे, विशाल आव्हाड, वर्षा वाघमारे, भाऊसाहेब शिंदे, अर्चना वाघमारे, अशोक मतकर, प्रकाश साळुंके, सुनील साळुंके, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते लिंब, चिंच, आंबा, वड, करंज, भेंडी इत्यादी 50 वृक्षांची लागवड करण्यात आली। या कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी श्रीराम थोरात, मनोज कुमार पापडीवाल, उपमुख्याधिकारी व ज्ञानेश्वर चाकणे, नगरपालिका अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले। सूत्रसंचालन शिक्षक सुनील रहाणे यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेचे मुख्याध्यापक विलास माळी, सुनील रहाणे, अमोल कडू व नसरीन पठाण यांनी परिश्रम घेतले।